माझ्या मतदारसंघातल्या काही ज्या घडामोडी होत्या त्याच्यामध्ये विषय क्लिअर होता की मागच्या वर्षी आदरणीय पवारसाहेबांनी आदरणीय सुप्रियाताई सुळेंनी पक्षानेच मला हडपसर विधानसभा मतदारसंघातून संधी दिली। माझी कुठलीही राजकीय आणि आर्थिक पार्श्वभूमी नसतानासुद्धा एवढं मोठं विक्रमी मतदान मला झालं। त्याच्यामुळे त्या मतदारांनी घड्याळाच्या विरोधात मला मतदान केलं होतं। वानवडी प्रभागाने हडपसरनी आम्हाला निवडून दिलं। त्यामुळे त्यांना काय वाटेल ह्याचासुद्धा विचार करायचा असतो। नेमकं राजकीय पक्षांनी किंवा राजकीय नेत्यांनाच बरं वाटावं अशी भूमिका घ्यायची नसते। मी भूमिका घेत असताना बॅलन्स भूमिका घेतली। एकीकडे नेतृत्वाला पक्षाला नाराज करायचं नाही, पण दुसरीकडे मतदाराच्या नजरेत सुद्धा पडायचं नाही याची काळजी घेऊन घेतलेला हा निर्णय आहे। त्या झाला ज्या पक्षात मी आता नाही त्या पक्षावर मला काही प्रश्न विचारू नये अशी माझी तुम्हाला नम्रतेची विनंती राहील। कारण की आता पक्ष सोडला आहे म्हणून कटुता करायची किंवा कटुता येईल अशा प्रकारचं वर्तन करायचं असं मला वाटत नाही। तो एक इतिहास झाला, मला जी मांडणी करायची ती मांडणी केली। आता ते जे काही निर्णय घेतील तो त्यांचा पक्षाचा निर्णय राहील। ज्या पक्षात मी आता नाही त्या पक्षाने अमुक काय केलं आणि अमुक काय करावं हे सांगण्याचा मला नैतिक अधिकार नाही। गेल्या अनेक दिवसांपासून प्रशांत जगताप हे नाराज असल्याची चर्चा होती, परंतु काल त्यांनी राजीनामा दिल्यानंतर ते कोणत्या पक्षात जाणार ही चर्चा सुरू झाली। आज पाहिलं गेलं तर त्यांच्या माध्यमातून थेट काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करण्यात आले आणि काँग्रेसचा हात त्यांनी आता हाती घेतलेला पाहायला मिळतोय। काय या क्षणी भावना आहेत? काँग्रेसचा हात हाती घेतलाय, खूप चांगल्या भावना आहेत। कारण की काँग्रेस पक्षाने मला स्वीकारलं किंवा इथं पक्षात घेतलं त्याबद्दल त्यांचे पक्षश्रेष्ठींचे प्रांताध्यक्ष मान्य हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांचे मनस्वी आभार। पुणे शहरातल्या युनिटनी सुद्धा यासाठी नाही का ना हरकत दिली किंवा तशा प्रकारचा ग्रीन सिग्नल दिला, त्यांचे सुद्धा मनस्वी आभार। इथं जसं पूर्वी राष्ट्रवादी परिवारात त्या काही एक ठिकाणी परिवार म्हणून कामकाज केलं, परिवारातला सदस्य म्हणून कामकाज केलं, तसंच आजपासून माझ्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत काँग्रेसबरोबर काँग्रेस परिवार म्हणून मी नक्की काम करेल। 26 वर्ष 6 महिने आणि 16 दिवस, आजचा हा अर्धा दिवस म्हणजे पकडला तर पक्षप्रवेशाच्या आधी एवढं ऑलरेडी कमी झालेत। त्याच्यामध्ये 26 वर्ष 6 महिने 14 दिवस राष्ट्रवादी परिवारामध्ये कामकाज करायची मला संधी मिळाली, त्या पक्षाने मला संधी दिली, त्याबद्दल सन्मान्य पवारसाहेब, सन्मान्य अजितदादा, सन्मान्य सुप्रियाताई सुळे यांचे मनस्वी आभार। पुणे शहराची जबाबदारी होती, म्हणजे आपण कुटुंबाच्याही अगदी जवळ होतात। काय असं कारण होतं सोडण्यामागे? कारण काय? मी हे नाही करत आहे, तुम्ही आरोप करा, प्रत्यारोप करा, मला फक्त हे जाणून घ्यायचं की नेमकं कारण काय या मुळात चुकीचा असा काहीच आरोप नाही, तो कालही नाही, आजही नाही, उद्यासुद्धा नसेल। मान्य पक्षप्रमुख म्हणून किंवा पक्ष म्हणून त्यांनी मला खूप चांगली संधी दिली। दुसरा विषय असा आहे की माझ्या मतदारसंघातल्या काही ज्या घडामोडी होत्या त्याच्यामध्ये विषय क्लिअर होता की मागच्या वर्षी आदरणीय पवारसाहेबांनी आदरणीय सुप्रियाताई सुळेंनी पक्षानेच मला हडपसर विधानसभा मतदारसंघातून संधी दिली। तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं चिन्ह घेऊन मी लढलो। त्या निवडणुकीत तब्बल 1,28,000 मतदारांनी मला हडपसर मतदारसंघातल्या वेगवेगळ्या जाती धर्माच्या मंडळींनी मला मतदान केलं। माझी कुठलीही राजकीय आणि आर्थिक पार्श्वभूमी नसतानासुद्धा एवढं मोठं विक्रमी मतदान मला झालं। त्याच्यामुळे त्या मतदारांनी घड्याळाच्या विरोधात मला मतदान केलं होतं। आज एका निवडणुकीसाठी मी जर पुन्हा त्या पक्षाला मतदान करा असं सांगेल, 2029ला काय आता काही दिवसांनीच त्या मतदारांनी मला दरवाज्यात उभं केलं नसतं। त्याच्यामुळं प्रत्येक वेळेस आपल्याला काहीतरी मिळेल हा स्वार्थी विचार न करता किंवा कोणाला तरी चांगलं वाटेल याचा विचार न करता, ज्यांनी आपल्याला जसं एकीकडे पक्षाने पक्षाच्या नेत्यांनी मला संधी दिली तसं माझ्या मतदारांनी पण मला 3-3 वेळा मला माझ्या आईनं मतदान करून नका माझ्या वानवडी प्रभागाने हडपसरनी आम्हाला निवडून दिलं। त्यामुळे त्यांना काय वाटेल ह्याचासुद्धा विचार करायचा असतो। नेमकं राजकीय पक्षांनी किंवा राजकीय नेत्यांनाच बरं वाटावं अशी भूमिका घ्यायची नसते। मी भूमिका घेत असताना बॅलन्स भूमिका घेतली। एकीकडे नेतृत्वाला पक्षाला नाराज करायचं नाही, पण दुसरीकडे मतदाराच्या नजरेत सुद्धा पडायचं नाही याची काळजी घेऊन घेतलेला हा निर्णय आहे। पण एकंदरीत ज्या काही बैठका झाल्या होत्या, म्हणजे बलाटपियर या पक्ष कार्यालयामध्ये सुप्रिया सुळे होत्या आणि अनेक जे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते होते, त्या ठिकाणी मनधरणी काही झाली नाही आणि एकंदरीत तुमच्याकडनं जे काही प्रेझेंटेशन देण्यात आलं होतं, तुम्ही देखील म्हणालात की दुसऱ्या दिवशी सुप्रियाताई माझ्या पक्ष कार्यालयात येणार आहेत, त्या ठिकाणी वेगळी चर्चा होईल। मग यावेळी काय नेमकं घडलं काय? नाही, असं आहे की आता तो एक इतिहास झाला। ज्या पक्षात मी आता नाही त्या पक्षावर मला काही प्रश्न विचारू नये अशी माझी तुम्हाला नम्रतेची विनंती राहील। कारण की आता पक्ष सोडला आहे म्हणून कटुता करायची, कटुता येईल अशा प्रकारचं वर्तन करायचं असं मला वाटत नाही। तो एक इतिहास झाला, मला जी मांडणी करायची ती मांडणी केली। आता ते जे काही निर्णय घेतील तो त्यांचा पक्षाचा निर्णय राहील। ज्या पक्षात मी आता नाही त्या पक्षाने अमुक काय केलं आणि अमुक काय करावं हे सांगण्याचा मला नैतिक अधिकार नाही। पण ज्या पद्धतीने ही संपूर्ण घडामोड झाली आणि त्याच नंतर आपण काँग्रेसमध्ये प्रवेश केलात, कुठेतरी म्हणजे अनेक पक्षांच्या ऑफर देखील आल्या होत्या। किती कोटी रुपयांची ऑफर आली, कोणत्या पक्षाची ऑफर आली, कोणत्या खासदार, कुठलं तिकीट भेटणार आहे, आमदारकी भेटणार आहे, काय काय म्हणजे नेमका चर्चा काय काय झाल्या? चर्चा तरी सांगा। आता तुम्ही काँग्रेस आहे की ज्यांनी ऑफर दिल्या असेल त्यांचंही नाव जाहीर करायचं नसतं। राजकीय जीवनामध्ये काही मर्यादा बाळगायच्या असतात, काही आब राखायची असते आणि त्याचबरोबर
ज्या पक्षांनी काही वेगवेगळी नाही का पदांचे पण नाही का ज्या गोष्टी सांगितल्या मला असं ते काही जाहीर करू नये. शेवटी ज्यांनी माझ्याशी चर्चा केली असेल त्यांच्याबद्दल किंवा ज्यांनी स्वतःहून मला कॉल केला असेल त्यांच्यासाठी धन्यवाद. एक कॉलवरती तुमचा संवाद झाला तो अविस्मरणीय असेल असं तुमचं म्हणणं होतं, म्हणजे उद्धव ठाकरे. निश्चित मान्य शिवसेनेचे पक्षप्रमुख मान्य उद्धव साहेबांचे मनापासून आभार मानतो आणि त्याकरता ज्यांनी प्रयत्न केले ते आमदार सचिन भाऊ आहिर यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो. माझ्यासारख्या एक खूप छोट्या कार्यकर्त्याशी उद्धव साहेबांनी मनसोक्त चर्चा केली, माझं म्हणणं ऐकून घेतलं, शहर आणि राज्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. त्या संदर्भामध्ये मी त्यांनी ऑफर काय दिली नाही, पण तुम्हाला जर इच्छा असेल तर माझ्या पक्षात कामकाज करू शकता अशा प्रकारचं नाही का एक प्रकारचं नाही का आमंत्रण दिलं, त्याबद्दल त्यांचे मी मनस्वी आभार. शेवटचे 2 प्रश्न आहेत प्रशांत सर. सर्वप्रथम आता काँग्रेसमध्ये आपण आलेला आहात, पद कोणतं मिळालेलं आहे हे मी विचारणार आहे तुम्हाला, आणि त्याचमध्ये मला एक जोडून प्रश्न आहे. पुण्याची जबाबदारी तुमच्याकडे मिळणार आहे अशी सूत्रांची माहिती मिळते, त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींसमोर तुमचं म्हणजे एक लढत असणार आहे, कसं आव्हान हे पेलणार? ट्विटर हँडलवर आज संध्याकाळी असेल म्हणजे काँग्रेस पार्टी वर्कर म्हणून माझी पोस्ट असेल, त्याच्यामुळं कुठल्याही विना पद विना अट मी या ठिकाणी आलेलो आहे. उद्याच्या काळामध्ये पक्ष जी संधी देईल, जे काम करायच्यासाठी सूचना करेल त्या सूचनेसहित मी पुढे जाईल. पण दोन्ही महापालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादींना तोंड कसं द्याल आता आव्हान? नाही, या ठिकाणी माझं आव्हान हे भाजपला आहे, त्याच्यामुळे राष्ट्रवादीला आव्हान नाही. माझं आव्हान भाजपला आणि मनुवाद्यांच्या विरोधातलं आहे. त्याच्यामुळं कुठल्या तरी इतर पक्षाच्या विरोधात माझी लढाई नाही. लढाई असेल तर ज्यांनी पुणे शहराचं वाटोळं केलं त्या भाजपच्या विरोधातली लढाई. पुणे शहराने भाजपचा वाटोळं केला असं अजूनही आपण थेट म्हणत आहात. आपण भाषणामध्ये देखील पक्षप्रवेशानंतर म्हणालात की मनुवाद्यांविरोधात ही लढाई आहे. मग शरद पवारांनी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षांनी कुठेतरी अजित पवारांची साथ दिली, त्यामुळे ते ह्या विचारधारेच्या म्हणजे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेच्या बाहेर चाललेत असं तुम्हाला वाटतं? नाही, माझं असं मत बिलकुल मत नाही आणि त्या संदर्भात असं मला काही बोलायचंही नाही. कालही बोललेलं नाही, आजही नाही, उद्यासुद्धा नाही. मला नेमकी मी कुठल्या विचारधारेवर जायचं आणि मला माझा नेमका लढा कोणासाठी आणि कशासाठी आहे एवढंच माझं मत आहे. त्याच्यामुळे माझा लढा हा भाजप आणि मनुवाद्याच्या विरोधात होता आणि उद्यासुद्धा राहील. नक्कीच आपल्यासोबत काँग्रेसचे प्रशांत जगताप होते. आत्ताच त्यांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केलेला. एकंदरीत आपण जर पाहिलं तर आता पक्षप्रवेश झाल्यानंतर नेमकं पक्षप्रवेश काँग्रेसमध्येच का केला ह्याचं कारण त्यांनी आपल्याला दिलेलं पाहायला मिळतंय. मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत.